गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। येषां चरणतानि जीवा मुक्ता भवन्ति ज्ञान प्रसाद अद्वैत ज्ञानेश्वर भगवान श्री रघुनाथ गुजरात ही गुळ खाल्ल्याचा परिणाम आहे। नामरूप आत्मस्वरूप गुळां सगळे हे मोकळे होते ते थोडं खायचं नाही तर संडस लागते। काय बाबा हे कारण अगोदर तुम्हाला ऐकायचं नाही पुन्हा एखादं अक्षर वेगळंच होते त्यामुळे अर्थ वेगळा होतो ना। न्याय वैशेषिक अनुसारी ग्रंथों में तत्वज्ञान उपयोगी पदार्थ निरूपण की प्रतिज्ञा करके तत्वज्ञान में अत्यंत अनुपयोगी पदार्थन का विस्तार से निरूपण पे प्रतिज्ञा भंग होवे है। म्हणून या विषय संबंधित चरण सांगतो विषय सांगतो। निश्चय होतो पण निश्चय करेल जाणार प्रतिज्ञा म्हणजे निश्चय प्रतिज्ञा म्हणजे निश्चय हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडायचा पण तिथं अर्थ वेगळा प्रतिज्ञा अनुपयोगी वस्तू आणि त्यात जास्त विशेष खोलाचा वर्णन करणं ते त्याची बुद्धी भंगली जाते त्याच्या बुद्धीला लाभ होत नाही। म्हणून वयात माऊलीच्या 13 अध्यायात 13 वयात सगळ्याच निषेध केला। व्याकरण न्याय ज्योतिष निघंट कला हे सगळ्यात हे सगळं हे केलं। शेवट माऊलीने तिथे असं लिहिलंय की जळच म्हणून नसत्रावरचे म्हणून नसत्रावरचे जळ म्हणून लिखून मुळावर असतं तसंही सगळे मुळावर ही जळच यांचं इतकं माऊली ते नाही तर माऊलींची शांतीचा सागर तिथे इतकं कडक झाले त्यांची चांगलीच माहिती म्हणजे हे का ना सांगितलं की अनात्म पदार्थ तसं जास्त लोक खिच करत बसणं प्राज्ञाची हानी होते तत्वनिष्ठ होत नाही वेळ ते जातो म्हणून तर आम्ही नेहमी सांगत असतो मला अभ्यास करणार तुम्ही चिंता करू नका फळ मिळण्याची तुम्ही अभ्यास करा नाही तर काय होतं त्या चिंतेने त्या साधनात कस राहत नाही शेवट कसं मिळाला ही चिंता कसं विसताला बुद्धीचा भंग हे करून होतं हे बी लक्षात ठेवायचं असतं। म्हणून परमार्थामध्ये अनुपयोगाचा विचार करत नाही जास्त म्हणून निश्चयदाचे न्यायशास्त्र 9 वाजेपर्यंत खातं घेत नव्हते। तो एक महात्मा त्याला आता वाचा या विषयाच्या दृष्टीने न्यायवैशिक
न्याय वैशेषिक अनुसारी ग्रंथन में न्याय विशिष्ट अनुसार जे त्यांच्यानुसार जे असणारे ग्रंथ तत्वज्ञान उपयोगी पदार्थ तत्वज्ञान उपयोगी पदार्थ निरूपण की प्रतिज्ञा करिके निरूपण म्हणजे तत्वज्ञानामध्ये त्या पदार्थाचं वर्णन केलं. तत्वज्ञान में अत्यंत अनुपयोगी तत्वज्ञानामध्ये त्याने अनेक पदार्थाचा विचार केला, त्याचा उपयोग नाही. पदार्थन का विस्तार से निरूपण से प्रतिज्ञा भंग होवे है. आणि त्या नको त्या पदार्थाचं जास्त वर्णन करणं बुद्धी भंगते, बुद्धी नकस होते. ते कसं, ज्या पदार्थाचा उपयोग नाही त्याचा जास्त विस्तार करणं नाही आणि त्या पदार्थाचा उपयोग नाही. म्हणून आमचे तुकोबराय म्हणतात, वर्णावी थोडी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची करत नाही. चला. जो इस रीति से तार्किक कहे तत्वज्ञान का हेतु मनन है. आता तो जर कोणी असं म्हणून त्यांच्यातलं तत्वज्ञानाचा उपयोग म्हणून आहे असं तो म्हणेल कोण, न्यायविषयी. आत्मा इतर पदार्थ भिन्न हा. आत्मा इतर पदार्थातून वेगळा आहे. आत्मत्वात आत्मत्व त्याचं स्वरूपाचे योन इतर भिन्न हा. आणि तो इतर भिन्न हा म्हणजे इतर भिन्न आहे इतर पदार्थाहून. किंतु इतरा साणात्मा यथा घट हा. इतर आत्म्याला सोडून सगळे पदार्थ घटासारखे अनात्मा आहेत. इस व्यतिरिकी अनुमानते हे व्यतिरिक अनुमानाने आत्मा में इतर भेद का अनुमिति ज्ञान होवे. आत्म्याच्या ठिकाणी इतर पदार्थ भेद आहे असं अनुमिती ज्ञान होतं. तो मनन कहिए है. त्याला मनन म्हणतात, ते त्यांच्या दृष्टीनं. और इतर पदार्थन के ज्ञान विना आत्मा में इतर भेद का ज्ञान संभवे नहीं. आणि आत्म्या त्या ठिकाणी इतर पदार्थ भेद हे ते पदार्थ ज्ञान झाल्याशिवाय कळत नाही. आणि सगळे पदार्थ ज्ञानाची गरज आहे. त्यांचा अनुवाद करू लागले का, हे काय करायला लागले, अनुवाद. अनुवाद कसं म्हणते सांगतो. पूर्व पक्षाचं बोलणं आणि ते बोलून त्याचं खंडन करणं अनुवाद म्हणायचं. याला आमच्या स्वामीने उदाहरण दिलं, ते स्वामी चैतन्य स्वामी. दोन मुदई भांडणं करणार त्याला मुदई म्हणायचं ना. ते 16 जिल्ह्याचे प्रांत गोपीसिंग राजाच होत. त्यांचे माणसं मी पाहिले, काय पद्मिनी सारखे मुलं, कोणी जड्जे, पुढे पुष्कर असे. पण नाही आले. पण आमच्या स्वामीने जण डोळा असं फिरवायचं होतं त्यांच्याकडे, काय ते आहे. त्याची पहिली अवस्था एकदम हात पुसायला एकदम विळा घेऊन वर आहे. काय एक साधूच आपण किती मूर्ख आहेत हे सुद्धा मूर्ख म्हणजे इतके नाही. आपली लव घालवली तर झोप येत नाही असो. तर हे का सांगायचं, स्वामीने अनुवाद कशाला म्हणावं हे सांगितलं होतं. कोर्टात 2 मुदई गेले, दोघं भांडणारे आणि दोघांचे 2 वकील. आता दोघं 2 वकील. आता प्रतिवादी जो आहे त्या प्रतिवादीचा विचार, त्या वादाचा विषय मांडू लागले हे. तर ते दुसरं वकील, अहो ते आमचं म्हणणं आहे. अहो म्हणलं तुमचं म्हणणं मला आहे, पण तुमचं अनुवाद दाखवतो त्यात अशीच चुका असं सांगितलं. तेव्हा तुमचं वर्णन करून तुमच्या कल्पना सांग जावे कसं हे सगळे आहे. पण समजावं त्याला काय म्हणायचं. मग आता हे अनुवाद वेदांती न्यायविषयकता करू लागले. काहे ते कारण प्रतियोगी ज्ञान विना भेद ज्ञान होवे नाही. म्हणून प्रतियोगीचं ज्ञान झाल्याशिवाय भेद ज्ञान होत नाही असं त्यांचा अनुवाद चालू आहे. याते म्हणून
आत्मा में इतर भेद की अनुमिति रूप मन का उपयोगी मनन का उपयोगी इतर पदार्थन का निरूपण भी तत्व ज्ञान का उपयोगी है. त्यांचा अनुवाद आहे ना. आणि इतर पदार्थाचा विचार, इतर पदार्थाचं वर्णन बी तत्वज्ञानामध्ये त्याचा उपयोग आहे, म्हणून त्या पदार्थाचं वर्णन करावं लागतंय. तो संभवे नाही. आलं का लक्षात? शेवट एकच शब्द टाकले बाजूला. सो संभवे नाही. का संभव नाही? आतापर्यंत अगोदर केलेलं ते इतर पदार्थाचं वर्णन करून इतर पदार्थ ज्ञान झाल्याशिवाय आत्म्याच्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, म्हणून आत्म्याचा त्याचा भेद आहे असं कळतंय. म्हणून इतर पदार्थाचं वर्णन करणं, माहिती करणं गरजेचं आहे. सो संभव नाही. म्हणून का असतं, शहाणे बोलतात पण त्या बोलण्यात एक वय आहे माऊलीची. सो संभव नाही. थोडक्यात विषय याचा त्या संबंध नाही, पण एक थोर कशा बोलतेत आणि त्या बोलण्यात किती अर्थ असतो की माऊलीनं म्हणले वय. तुमच्या नसेल तुम्हाला काय काय लक्षात ठेवा. नाही आयुष्य चालले माती विषय आसक्ती जात नाही. असं काय करायचं आम्हाला. बिंब तरी बचकेचे वडे प्रकाशे त्रिभुवन ठोकळे तेनी पाडी शब्दाची व्याख्या अनुभवायची. सूर्याचं प्रतिबिंब एवढं आहे पण त्रिभुवन, तसं साधूचं वाक्य एवढं आहे पण त्रिभुवन का म्हणजे अनंत अर्थ त्या शब्दात. सो संभव नाही. त्याने जे बोललं दिलं टाकून, म्हणजे संभव नाही यात किती अर्थ फिकून दिला. बिंब तरी बचके चिवडे प्रकाशे त्रिभुवन ठोकळे तेने पाडी शब्दाची व्याख्या अनुभवायची. जसं सूर्याचा प्रकाश त्रिभुवनाला व्यापक आहे त्याप्रमाणे शब्दामध्ये तितका अर्थ असतो. मग संभव नाही म्हणजे हे जे आतावरून केलं ते बाजूला ठेवलं झालं. हे कसं होतं काय ते श्रुत अर्थ के निश्चय के अनुकूल. आता काय ते म्हणजे कारण श्रुत अर्थाचं निश्चयाला अनुकूल और प्रमेय संदेह निवर्तक. आणि प्रमेय संदेह निवर्तक. प्रमेय म्हणजे काय? सिद्धांत. हो. आणि पुढे काय? संदेह निवर्तक. प्रमेय संदेह निवर्तक. मग प्रमेय संदेह निवर्तक. प्रमेय म्हणजे सिद्धांताविषयी जे संशय त्या संशयाचे निवर्तक. युक्ती चिंतन को मनन कहे है. हे वेदांताच्या मताने. कोणा वाक्य श्रुत अर्थ के निश्चय के अनुकूल. श्रुत अर्थ म्हणजे जे ऐकलं त्याचा जो अर्थ त्या अर्थाचा निश्चय अनुकूल. श्रुत अर्थाचं अनुकूल प्रमेय आणि त्याच्या निश्चयाला अनुकूल त्याला काय म्हणायचं? तर्क किंवा म्हणून. हे वाक्य चांगलं लक्षात ठेवा. कोण आणखीन डबल सांगतो, आणखीन वाचा. श्रुत अर्थ के निश्चय के अनुकूल. श्रुत अर्थाचा जो निश्चय त्या निश्चयाला अनुकूल. प्रमेय संदेह निवर्तक. प्रमेय म्हणजे ज्याचा निश्चय आहे ज्या पदार्थाचा त्या प्रमेय असणारा त्याचा संदेह निवर्तक. त्याचा संदेह म्हणजे संशय निवर्तक. युक्ती चिंतन को मनन कहे. युक्ती चिंतनाला मनन म्हणतात. हे कुठं आलं? विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये भेदबाधक युक्ती आणि अभेसाधक युक्ती तिथं ते आलं. युक्ती म्हणजे मनन. और भेद ज्ञान से अनर्थ होवे है. भेद ज्ञान से अनर्थ होवे है. आणि भेद ज्ञानाने अनर्थ होतो, निष्फळता होते. हे खंडन चालू आहे का नाही? आई बाहेर त्याची. सर्वम खलविदम ब्रह्म इत्यादि वाक्यांते अभेद से सकल वेद का तात्पर्य है. सर्व खलविदम ब्रह्म ही वेद वाक्य आहे. त्या वेद वाक्याचा अर्थ असा की सगळ्या पदार्थ ब्रह्माचा अभेद आहे
आणि तो काय म्हणतोय एडपटा आत्मा आणि इतर पदार्थ ज्ञान झाल्यानंतर आत्म्याहून त्याचं वेगळेपणा असा करतो. आणि श्रुती काय म्हणते रे, सर्व खलविदम. मग सगळे पदार्थ म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य शिसर्गत. मग चैतन्य सोडून कोणता पदार्थ आहे? पदार्थामध्ये चैतन्य आहे पण चैतन्यच पदार्थ नाही. हा ही एक युक्ती चांगली लक्षात ठेवा. काय पदार्थात चैतन्य. हा म्हणून चैतन्यात पदार्थ. हो. त्याला कसं उदाहरण, दोरा मण्यामध्ये आहे पण मणी दोऱ्यात नाही, आहे का नाही? मण्यामध्ये दोर आहे ना, पण दोऱ्यात मणी आहेत का? नाही. तसं आत्म्यामध्ये आहे का देहामध्ये आत्मा आहे? देहात आत्मा. आत्म्यामध्ये देह नाही का? नाही. प्राण असतोच, नाही. मन असेल. हा मग काय? काहीच नाही. आत्म्याच्या ठिकाणी दुसरा पदार्थ नाही, पण आत्म्याचा सगळ्याशी संबंध आहे. मग आत्म्याचा अन्वय आहे आणि इतर पदार्थाचा व्यतिरेक आहे. म्हणून गुरुजींची आठवण, गुरुजींनी सांगा प्रपंचच परमार्थ आहे, पण परमार्थच प्रपंच नाही. कसं आठवतं थोडं सांगू. तुकोबा प्रपंचच होतं का प्रपंच तुकोबारायच होता? काय केवढं जिजाबाई होते, मच्छी होत्या, पोरसोर होते, पण नाही चालत. महाराज निघाले भंडाऱ्यावर. म्हणून एक चिंतन आठवलं बघ, हे लक्षात ठेव. परमार्थ उच्च भूमीकडे पाहून करायचा आणि प्रपंच खालच्या भूमीकडे पाहून करायचा. ते कसं गुरु सांगा. आता तुकोबाराय, ज्ञानोबा, गुरुजी यांची भूमिका आहे का आपल्याकडे? उच्च भूमीकडे पाहायचा. आणि तुम्ही आता जाता, तुम्ही जाऊन खुर्चीवर असता. मजुरीला जाणाऱ्या बाया कष्टा घालतात, खोप कमरेला खातात, जातात, दिवसभर करतात. मग हे खालचं झालं. शेतकऱ्याचा वर्ग तुमच्यापेक्षा खालचं झालं. तुम्ही शिक्षक आहेत म्हणून प्रपंच खाली बघून करायचा, गुरुंनी शिकवून, आणि परमार्थ वर बघून करायचा. म्हणजे तुकोबारायचं काय, नाथाचं काय, ज्ञानोबारायचं काय, गुरुजींचं काय, दादांचं काय. दादांनी बोलत प्रश्नाचं उत्तर कधी सोडला तर असं सोडतो म्हणून. अरे लक्षात घ्या हे. हो, प्रश्न विचारला दादाला, दादा महात्म्याचा देह कसा सोडतो? मला प्रश्न नाही करता, कसा सोडतो म्हणून. म्हणून जीवनमुक्त पुरुषाच्या हातात जन्म आणि मरण असतं. हो, ज्यावेळेस त्यावेळेस जातो तो, ज्यावेळेस नाही जात त्यावेळेस ते जातच नाही. ही शक्ती आहे आणि ह्याच्याकरता परमार्थ आहे. परमार्थ करमणूक नाही, परमार्थ हुशारपणा नाही, परमार्थ लोकीपणा नाही, परमार्थ म्हणून आदेश आला त्या आदेशामध्ये मी विचार करतो का दत्ताने निरोपाठ एक नित्यम शूर बोधितो हे वाक्य आहे. एक नित्य असणारा हे शूर म्हणजे साधू केवळ जे बोधतात ज्ञान सांगतात. ही महावाक्यच आहे. याच्याकरता परमार्थ आहे. मरण म्हणून गुरूंची आठवण, मरणाला मारावं, मरण बघावं आणि मरण कळावं. मरण कळावं कसं? मरण नाही असं कळावं म्हणजे मरण कळलं. आता मरण बघावं कसं सांगा बरं? मरणाचे दृष्ट कसे आहे? मरणाआधी राहिलं मरण आहे, आपले म्हणून पहिले डोळा. कसं काय आपलं म्हणून पहिले डोळा हे सांगता येईल तुम्हाला. मरणाला मारण्याचा विचार बघू पुढे. सांगा काय सांगायला सोपं आहे. थोडं विचार करा. नाही म्हणू नका, नाही त्या वागत नका जाऊ. आहे त्या विचारात राहा म्हणजे कळेल.
द्रष्ट्याला मरण आहे का? नाही. दृश्य आहे का नाही? ते मरत आहे का नाही? हा. मग मरणाला पाहिलं का नाही? हा. हा? दृश्य मरतो का? नाही. देह जगतो का? नाही. मग मरकाला पाहिलं का नाही? हा. मग मरणाला पाहिलं का नाही? दृष्ट्या भावाकडून मरण आहे का? नाही. आणि मरण जे दिसतं ते खरं आहे का? मरण खरं नाही म्हणून मरणाला मारलं. आणि मरण देहाचं पाहतो म्हणून पाहिलं डोळ्याने आणि मरण नाही झालं. कसं चुकवलं आहे काय म्हणतात? नाही यावे जावे आम्हा अखंड आहोत अखंडित जसे तसे. काय म्हणतात महाराज? नाही आम्हा यावे जावे लागत आहो अखंडित जैसे तसे. म्हणून मरण माझी मरून गेली. म्हणून मरण माझी विद्या ही साधूच्या घरी आहे. हे का मी सांगितलं की अनाथ त्याचं वर्णन करण्यामध्ये काही उपयोग नाही. आत्म्याला सोडून काही दुसरे पदार्थ नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म हे नामाचे किंचन सर्व खंड ब्रह्म ही आहे. आणि तो काम जर आत्म्याला सोडून सगळे पदार्थांचं सगळे पदार्थ ज्ञान झाल्याशिवाय आत्म्या ठिकाणी तर पदार्थ नाही असं कळत नाही. हे म्हणून म्हणतो का हे चला हा आमच्या स्वामीची भाषेवर काय चैतन्य स्वामीचे हे म्हणायचं एक आहे का सांगायचं इथं काय स्वामी होऊन गेले. स्वामी भिक्षा मागितली. स्वामीने भिक्षा मागितली. चैतन्य स्वामी. द्वितीयाद्वय भयं भवति हा मृत्युः स मृत्युमाप्नोति या यह नानेव पश्यन्ति इत्यादी वाक्याने ते भेद ज्ञान की निंदा करी है. आता काय ही श्रुती आहे. या श्रुतीमध्ये भेद ज्ञानाची निंदा केली आणि तो तर भेद आहे म्हणतात या ठिकाणी. पण इथं भेदाची निंदा केली. नेह नानस्य किंचन दुसरी वस्तू नाही. भेद आहे तो मिथ्या आहे. मग भेदाची निंदा केली ना. का बरं? भेद जर मानला तर द्वैतात भयं भवते. द्वैत मानलं भेद मानला की ते तर भीती आहे. म्हणून तर आपण चरित्र करू. ऐकू तुकोबराव भंडाऱ्यावर भजन करू लागले घोरवड्यावर. तुकोबराव भजन करताना पशु पक्षी उडून चालले. तुकोबराव नाही खरं भजन. ज्यावेळेस भजन करू लागले भजनात रंगले त्यावेळेस सगळे पक्षी अंगावर येऊन बसले. हिंसर प्राणी येऊन बसले. वाघ जवळ येऊन बसला मांडीपाशी. हिंसर प्राणी अंगावर खेळू लागले. पाखरं अंगावर खेळू लागले. तुकोबराव आता खरं भजन असं असतं. का? चेतन शक्ती एक आणि त्या चैतन्य शक्तीला प्रतिबंध कोणीच करू शकत नाही. असं ते सगळ्या चैतन्य शक्ती सोडून जर पाहिलं काय तर तास नको करायचं. असे एक त्याच्याकरताही चिंता नाही. म्हणून ही श्रुती सांगते की भेदाची निंदा आहे. भेदामध्ये अनर्थ आहे. मग संसार करून सार्थ करण्यावर होत. अर्थ काय सांगणार? हा मग काय अनर्थ आहे. काय म्हणून आमचं कोलाचं अभंग ते लिहिणे जेव्हा वेळ ते माहीत आहे ना. हे का आता काय ओघडून सारखा विशेष नाही माझा. पण सावध करणं साधत करतं. झपलं झपलं तरी रिटर्न नरकात चालला. झपलं तर काम भागल नाही तरी वायाला चालत असते. काय त्याची घेण्यात वायाला चालले ह्याचा विचार नाही करायचा. करतात कसं हे पाहिजे. पण ही श्रुती भेदाची निंदा करतात. भेदामध्ये दुःख आहे असं सांगतात. आणि चैतन्याचा सगळीकडे संबंध आहे. मग चैतन्याचा इतर पदार्थ भेद कसा म्हणतो रे तू?
याचे मग आहे ना, भेद आहे का नाही? नाही. याचे नाम म्हणून भेद ज्ञानकू साक्षात वा तत्वज्ञान द्वारा पुरुषार्थ जनकता संभवे नाही. एवढं वाक्य सांगा तुम्ही. हा? बरं, सांगा थोडं थोडं ऐकत जावं माणसाचं कधी कधी. काय एक म्हाताऱ्याने कर सांगावा, आपण काय कर मदत करावं. सांगा तेवढं वाटतं. सोपं आहे ते, सांगा म्हणतो. काय अवघड आहे का? बरं वाच. याचे नाम म्हणून भेद ज्ञानकू हा, साक्षात वा तत्वज्ञान द्वारा हा. पुरुषार्थ जनकता संभवे नाही. भेद ज्ञान प्रत्यक्ष आहे असं जर तू म्हणलं तेव्हा विचाराच्या द्वारे भेद ज्ञान पुरुषार्थ होत असं नाही. तर याच्यावर एक दृष्टांत सांगतो. नाथ महाराजाकडे एक पंडित आले. नाथ महाराजाकडे पंडित आल्यानंतर ते म्हणले, नाथ म्हणलं हो तुम्ही अद्वैत आहेत. म्हणलं कोण म्हणले तुम्हाला अद्वैत? नाही म्हणले मी भेद सिद्ध करतो. असं का? चांगलं आहे म्हणले, भेद सिद्ध करतो ना, चांगली गोष्ट आहे. मग चर्चा करू म्हणून करू चर्चा. मग तितक्यात एक तुझ्यासारखी मुलगी आली. म्हणजे नाथातल्या ठको इकडे मुली हे माझं हे तर बस असणार. नाही म्हणले मी तुमच्या योग्यतेत नाही. अरे भेद कुठे शिकली का? त्याचा तुला शिकव भेद खरा का खोटा म्हणून. भेद सिद्ध करणं काही आवड नाही. भेद नाही हे कळणं महत्वाचं आहे. आणि जो भेद आहे तो सत्य नाही असे कळलं पाहिजे. भेद नाही खरा असे कळायचं आणि भेद मिथ्या आहे असे कळायचं. घट आकाशाचा घटाचा भेद खरा आहे का खोटा आहे? आकाशाचा भेद, घट आकाशाचा घटाचा भेद आहे का? भेद आहे का नाही? मिथ्या भेद आहे. मग देहामध्ये आत्मा आहे का आत्म्यामध्ये देह आहे? आत्म्याच्या देहाचा भेद आहे का नाही? आत्म्याच्या देहाच्या भेदाचा विचार सांगा. मी सांगतो ना का सांगू. माझा डोळा दुखू लागला. माझा कोणाचा? आत्म्याचा आहे का? मग आत्मा ह्याच्या वेगळा आहे का नाही? आणि देहादिक जगत खोट आहे का नाही? खोट्याचा खऱ्याचा भेद मिथ्या असतो का नाही? खरा भेद आहे. कळतो का? म्हणून भेद जो वाटतो कल्पित आहे वास्तविक सगळं एकच आहे. आत्मदृष्टीने सगळ्याचा संबंध आहे. आणि त्याच्या दृष्टीने भेद खरा आहे म्हणून खरा भेद नाही ऐकायचं ना. नाही काही सगळ्या दृष्टीने खरा भेद असला ते दुःखाला कारण आहे. भेद हे अनर्थाला कारण आहे. आणि आमच्यातला भेद जो आहे तो कल्पित आहे. आणि आत्म्याचा सगळे संबंध आहे म्हणून त्याच्याशी भेद नाहीच. आत्म्याशी आकाशाचा कोणाचा भेद आहे? आकाश कोणाशी? आकाशाचा कोणाचा संबंध नाही? ठीक आहे, आकाशात कोणाचा संबंध नाही, सगळे संबंध आहे का नाही? मग त्याला फुलाच्या वासन त्याला वास त्याचा अंग वासायचं होतं सर, आहे का नाही? म्हणजे आकाशासारखं असंग असतो. न करी रे संग राही रे निश्चय लागून दे मूळ ममतेचा. या नाव देत खरे ब्रह्मज्ञान. ममतेचा मोह मळ लागू द्यायचा नाही. करताही चुकायचं नाही पण मोह ठेवायचा नाही. म्हणजे मोह कसं ठेवतो? ज्या पदार्थाला स्वतः स्फूर्ती नाही त्याचे मोह किती अज्ञान ज्ञान वाटतंय. मग कोणी मठाच्या दगड धोंड्याच्याच मोहात, कोणी कलेच्याच मोहात, कोणी ज्योतिषशास्त्राच्याच मोहात. म्हणजे आमचे महाराज त्रिकाल ज्ञानी आहे, त्यांना मरण सुद्धा कळतंय. वा रे वा तुझा महाराज. म्हणून अद्वैत तत्वज्ञान खूप त्याचे स्वरूप कळून घे. आणि हे ते नुसता भ्रमाचा बाजार आहे. पण भेदामध्ये अनर्थ आहे आणि भेद नाही आमच्या ठिकाणी.
आकाशाचं जसं कोणाशी भेद नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा सगळ्याशी संबंध आहे. पण तो आत्म्याहून सगळे पदार्थ वेगळे आहेत. वेगळे पदार्थ ज्ञान झालं पाहिजे. आत्म्या ठिकाणी तर पदार्थाचा भेद असं कळतं हे म्हणणं अगदी आंधळीची बोल नाही. चला. और मनन पद से भी आत्मा से इतर भेद की प्रतीति होवे नहीं. आणि मनन पदाने जर विचाराने जर काही मनन म्हणजे विचार याने जर इतर पदार्थाचा सुद्धा आत्म्याची भेद आहे असं नाही. मनन पद का चिंतन मात्र अर्थ है ना. मनन पदाचा अर्थ काय होतो? चिंतन. मग आपण कोणता घेतला होता? काळ सारावा चिंतन. एकांत वाचेल गंगा. त्या अभंगाचा अर्थ प्रश्न प्राप्त. पण चिंतन करा. मग चिंतन कसं करायचं? चिंतन कसं करायचं? ज्ञानाच्या दृष्टीनं जो जो असेल तो त्याच्यावर वेगळा. मग मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी सुख स्वरूप आहे, मी अमर आहे. अमर का? तीन अवस्थेत येतो म्हणून. चिद का? सगळ्या तीन अवस्थेला जातो म्हणून. आनंद का? वृत्ती स्थिर झालं आनंदाचा अनुभव येतो म्हणून. आणि वृत्ती स्थिर होते ती चिंतनाने. मग चिंतन हे सांगायचं मी द्रष्टा साक्षी आत्मा आनंद रूप आहे अशी वृत्तीची जागृती हे चिंतन आहे. वृत्तीची जागृती हे चिंतन आहे. आणि वृत्तीची जागृती विचाराने होती. विचाराने होती की क्रियेने होती? विचाराने होती का नाही? मग विचाराला चिंतन म्हणायचं. म्हणून ते विचाराच्या निरसले ते सहज प्रपंच सांडवले तत्वाचा तत्व उरले है ना. ज्ञानी अशी पंडिताची नाही, विद्वानाची नाही, कीर्तन करणाराच नाही, ज्ञानी. आणि ती ज्ञान म्हणजे आत्मसच्चिदानंद हे ज्ञान. या ज्ञानाने हे होत आहे. आणि ह्याला चिंतन म्हणायचं. मनन नसतं चिंतन. मनन म्हणजे चिंतन. म्हणून मननाचे दोन भाग, एक त्याग आणि एक स्वीकार. अनात्मवृत्तीचा त्याग, देहबुद्धीचा त्याग, अनात्म मोहाचा त्याग. त्याग म्हणजे बादनिष्ठे. त्याग म्हणजे लंगुटीला डोंगरात जायचं हे त्याग नाही, तो आंधळा त्याग आहे. हो, डोळस त्याग असा काय सांगा. आता गुरूंची काय आठवण होते रे, पण त्यांचे शब्द तेव्हा झेपते का न झेपते किंवा एखादं असं बोलत होती काय असं वाटतंय म्हणून महागर सारावं लागतं. बघा ओघडसार सांगतो तोच शब्दाचा अर्थ बदलो. घरात तुम्ही का घर तुम्ही? घरात. बर, तुमच्या घरात काय संबंध? बरं, घराला तुमचा हात आहे का? घराला तुझा पाय आहे का? काय रे? घर जगडा तुझंच आहे का तुझं आहे का नाही? काय का कळून माणसाला हे म्हणतोय माझं घर म्हणतोय. मग माझं घर म्हणतोय याच्यात त्याला कळलं पाहिजे ना. माझं म्हणणार आपण घरातले वेगळे आहेत म्हणून. पण असं बाबा मोहाचा पौगळा. अरे राम, ह्याचं स्वप्नच त्याचा वाढ येतो. किती अनात्म्याची दृढ निश्चयता हे चुकीचं आहे. नाही तसं सांगू लागलो मी. मग हे एक प्रथम क्षणी नाशवंत कळावं, दुसऱ्या क्षणी सत्वहीन कळावं, आणि तिसऱ्या क्षणी शब्द मात्र आहे असं कळावं. मग अशी भूमिका वाढत गेलो कळत. अरे अगोदर नाशवंत कळत नाही. नाशवंत कळत नाही कशावर? विलासाने हव्यास आहे म्हणून. इथं नाशवंत कळे विलासाने हव्यास नाही. हो, आणि सत्वहीन कळे भोगता नाही. आणि शब्दगंध असं दृष्टी सृष्टी आदर काहीच नाही, प्रतीची मात्र आहे. असं क्रम आहे झालं. पण मन मरणाला भीत आहे. आणि इथं मरण नाही म्हणून सांगताय. मरण नाही हा सिद्धांत आहे. झोपत नाही तो प्रश्न वेगळा आहे.
मरण सर्व खाली ब्रह्म म्हणलं मरण कोण? देव मरतो काय? सर्व खाली ब्रह्म म्हणल्यानंतर अनंत रूप अनंत विषय म्हणल्यावर 11 अध्यात विराट रूप म्हणल्यावर कोण मरतोय? धैर्य गेले सांगले यांनी अवघे पांडुरंग म्हणलं कोण मरतोय? अवघा देवच झाला पाहिजे कोण मरतोय? हरीच्या जसा हरी झाली दिशा कोण मरतोय? मग मरण हे भ्रम आहे का काय? हे साधूचं घर आहे. आणि याच्याकरता नरदेह आणि याच्याकरता नरदेहाचा उपयोग इकडे आहे. बाकीच्या इतकं सांगून उपयोग नाही. त्याचा अधिकार असेल तसं पण हे महत्वाचं. याला म्हणायचं चिंतन, याला म्हणायचं मनन. मनन म्हणजे जे श्रुतार्थाचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा संशयाच्या निवृत्ती त्याला मनन म्हणावं, त्याला चिंतन म्हणावं. अलग नाही पाठीवागा. मग तुम्ही काय करता? जेवण मुक्तीचा व्यवहार करतो. ठीक आहे. मग त्या ह्याने विचारलं होतं रे नवलेनी बोडकत की टाकतं नवले बाबा म्हणजे जीवनमुक्त म्हणजे काय? आता त्या बाजूच काय लोक ना त्यांना वाटलं आता बाबत फजीचे पण गुरुजी असं ते वरतं दिसत ते देहीनं माझं ठाई त्याच्या हृदय मी समुद्राचे ही वर म्हणलं सब गार झाले. मग स्वागत करू लागले. बळीराम महाराज आमच्या जवळ बळीराम मला हे तिकडे नाही म्हणलं ही माझे थोरले भाऊ बोलले ज्येष्ठ गुरुबंधू आहेत यांचं स्वागत करा. मला आपण तर कसा मोठेपणा घ्यायचा ज्येष्ठ विषय का सांगतो मी की जीवनमुक्त पुरुषाचा विषय वेगळा असतो. जीवनमुक्त पुरुषाचं काही जरी असलं तरी त्यानंतर ते समजूच वेगळी असते. जीवनमुक्त पुरुषाची सांगूच का एक त्याच्या खाली तरुणपणा ही साधक अवस्था, नवसारपण ही जीवनमुक्ती आहे. कळलं तर तरुणपणामध्ये विन वागावं लागेल. हो तसं साधक अवस्थेमध्ये जे काही साधनाची साध्य आम्ही करावं लागते आणि म्हातारपणामध्ये ते साधनं सहज चांगली होतात. आणि म्हातारपणामध्ये विकार नसतो, नुसता व्यवहार असतो. आणि तरुणपणामध्ये आणि तरुणपणा जो सांभाळतो तरुण गेला आणि तरुणपणा नाही सांभाळला की नरकाला गेला. सांगणं कळणं सोपं आहे. जीव जातो एक एक उरून जातो आवरायला. एखादा संकल्प जर मोहाचा निर्माण झाला कोण काय बोलतो कोण काय नाही सारखं चक्कर त्याच्यात मग ते कोणतं असो. चला मी लांब गेलो पण हे मनन करता गेलो पण हे मनन मला वाटतं बरंच उपयोगाला पडेल. चला वाच नाही तर ठेवून दे फोन कर आणि ठेवून दे. मला ते वाक्य सांग. मनन पद का चिंतन मात्र अर्थ है. बादल पुंडली आता हे झालं साधूंच्या अंगमायने शास्त्र भेद बाजू तिला किती प्रमाणे असतात. अभ्यास तिला किती प्रमाणे असतात. कोणत्या प्रमाणे काय दोष जातो काय हे असं ते शास्त्र. आमच्या गुरुचं भाषा सांग का एक इंग्रजी खोर होतं एक गावरान खोरं. इंग्रज खोरं काय करतं तुम्हाला माहीत नसते. इंग्रज खोरं असं फेकतं आणि गावरान खोरं असं ओढत आहे. गावरान खोऱ्यासारखं वृत्ती तिकडे जायची आणि सरकारी घोर हे देहबुद्धी टाकायची. गुरुजी बोलती गुरुजी होती कवा काय केलं असं. मग आता सकाळी उठल्या चिंतनात उठावं का देहबुद्धीत उठावं. जर चिंतनात उठलं सकाळी उठल्या तर तुमचा परमात्मा काहीतरी नुसतं आहे जवळ आणि उठल्या देहबुद्धीकडे आला तर मग चिंतनाला इतकंच हे नाही जागा नाही. द्या बोळे
ब्रह्मज्ञान सांगता येतं पण देहबुद्धी जात नसते. जात नाही असं नाही.